मी गोदापट्ट्यातल्या 123 गावातील मराठा समाजातून काय या बैठकीत चर्चा झाली, तुम्ही काय मुद्दे मांडले? गोदापट्ट्यानं हा एक 2 वर्षापूर्वी लढा उभा करण्यासाठी खरं सुरुवातीचं योगदान होतं. राज्यातला मराठा समाजाला या गोदापट्ट्यामुळेच आशा लागली की आरक्षण मिळणं, आणि गोदापट्ट्यामुळं राज्यातला सगळा मराठा समाज एकजूट झाला. त्यामुळे आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत त्याला. म्हणून आम्ही 123 गावातल्या प्रमुख बांधवांची आज बैठक मराठा आरक्षण विषयावरती, आणि 29 ऑगस्टला मुंबईला जायचं त्या संदर्भात आज बैठक होती. अजून काय इतर मुद्दे तुम्ही मांडले या बैठकीमध्ये? सगळे त्यांना जसं आता आमची पूर्वीची तयारी होती की मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही खरं बोललो समाजाशी, आणि 3 पर्याय दिले समाजाला. पहिला पर्याय असा की ज्याला मुंबईला 29 ऑगस्टला तिथं राहण्यासाठी यायचं आमच्या सोबतच, त्यांनी 15-20 दिवसाची तयारीने यायचं, जेवणा खावणाची सगळी तयारी करायची. समाज भरपूर देतो जेवायला, परंतु आपण बेसावध नाही जायचं, म्हणून आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं. दुसरा पर्याय दिला की जे मराठी इथंच काम करण्यासाठी शेतात राहणार आहे, कारण आमचा शेती व्यवसाय आहे, त्याच्यामुळे आम्हाला सोडून येता येत नाही शेत, तर त्यांनी फक्त 2 दिवस मुंबईला वाटा लावायचे, 27-28 फक्त 2 दिवस मुंबईला वाटा लावायचे, त्यांनी काम करायला शेताकडे यायचं, म्हणजे 2 दिवस त्यांनी काम बुडवायचं. आणि तिसरं असं ठरलंय की ज्या माता मावल्या आहेत त्या मुंबईला येणार नाही आहेत, मग त्यांनी 1 दिवस काम बुडायचं. म्हणजे ज्या रस्त्यावरून आम्ही जाणार आहेत त्या रस्त्यावरती 100 किलोमीटरवरून 4ही बाजूनी सगळ्या माता मावलींनी त्या रस्त्यावरती येऊन आशीर्वाद द्यायचा फक्त, असं या स्वरूपात ठरलंय. आणि शिक्षक, डॉक्टर, वकील, जे आमचा कर्मचारी वर्ग आहे सगळा, नौकर वर्ग राज्यातला, व्यावसायिक वर्ग, राजकीय श्रीमंत माणसं, यांना सुद्धा सांगितलंय की तुम्ही सुद्धा 2 दिवसासाठी सगळ्या तुमच्या गाड्या घेऊन मुंबईपर्यंत आशीर्वाद द्यायला म्हणून सोबत यायचं. आणि गरीब मराठी तर रात्रंदिवस तिथंच राहणार. आता हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय आम्ही मागं हटत नाहीत, हे स्पष्ट ठरलंय. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एक याचा याच्यावरती जाहीरपणानं आज विषय झाले, ती घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही. सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हे केसेस सगळ्या मागे घेतल्याशिवाय, मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने अडकून ठेवला. नोंदी सापडलेल्या असूनही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही, जाणून बुजून ऍडमिशन हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात, किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याच्या नंतर द्यायला लावतात. म्हणजे ही जी त्यांची पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे. शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ मिळाली पाहिजे 1 वर्षाची, व्हॅलिड त्या होत नाहीयेत. हे जाणून बुजून जे छळ लावलाय मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीसनी, याला कुठेतरी रोख लावण्याचं सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात करावं लागेल. कारण त्याने असं ठरवलंय की दंगल घडून आणायचं ओबीसीत आणि मराठा छगन भुजबळच्या माध्यमातून, असा त्याचा पण आहे. आणि त्यांनी तसा पायंडा मांडलेला आहे. त्याने असे त्याला वावकळ उठवायची होती की अजित पवारांनी छगन भुजबळला दिलं, परंतु तसा प्रकार तो घडलेला नाहीये. कारण त्याला काय, एकदा काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं, ते देवेंद्र फडणवीस. त्याला गरज होती तर शिंदे साहेबाला जवळ घेतलं, आता शिंदे साहेबाची गरज संपली, आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं, आता त्यांची गरज संपन आणखी कोणाला तरी घेत. भाजपमधल्या सगळ्या मराठा आमदाराला, मंत्र्याला सुद्धा हेच त्रास आहे त्याचा, आणि तीच वावडी उठवली होती. पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला, की त्याला मंत्रिपद हे देवेंद्र फडणवीसने दिले, आणि मराठ्याची आणि ओबीसीचे दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले. पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस की बाबा, तुझं पोट भरतच नाहीये का? आमच्या लेकी बाळी सुद्धा सोडल्या नाही, तू त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला, आमच्या महिलांवरती तू हल्ला केला, तू सोडलं नाहीये. लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तू हल्ला केला, तो पोट भरलं नाही का? आणखी लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस पण केल्या तू. संतोष भाया देशमुखांच्या प्रकारातले सगळे शहर तू पण सोडून दिले. तुझं पोट भरत नाही का? तुझं पोट भरत नाही का? का मराठ्यांवरतीच अन्याय? आमच्या लेकीबाईचं कुंकू पुसलंय. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकरं छोटे छोटे तर आता एवढे लेकरं घेऊन सांभाळतात, त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो. त्यांचे नोकरी देत नाहीये, त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये. हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब, आपलं कसं असतं, सरळ असतंय ना. तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो, मोका देतोय, सुधरा बरं का. तुम्ही सुधरा, तुम्हाला लय मागत पडे नाही. तुम्हाला वाटत मी दंगल घडून आणि जाईन बळी तर छगन भुजबळचा जाईल, इथं गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको. तुला हे जड जाईल. सुधर, आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको. कारण आता सगळ्यांचे डोळे उघडणारे साहेब.